नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। सीमावासी बांधवांनी पाळला काळा दिन, गांभीर्याने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून केली घोषणाबाजी। हजारोंच्या संख्येने सीमावासी झाले होते मूक रॅलीत सहभागी। सरकारच्या हमीभाव योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते भास्करराव यांनी घेतली पत्रकार परिषद। शक्ती योजनेमुळे बसेसची संख्या घटली, हा प्रकल्प पूर्णपणे फसल्याचा आरोप। येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणार विशेष महिला संमेलन। उन्नती ट्रस्ट आणि महिला समन्वय यांच्याकडून हे महिला संमेलन। या संमेलनात विविध 11 क्षेत्रातील महिला होणार सहभागी। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहरामध्ये सीमावासी बांधवांकडून काळा दिन मोठ्या गांभीर्याने पाळण्यात आला आहे। केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून हजारोंच्या संख्येने सीमावासियांनी या मूक फेरी रॅलीत सहभाग घेतला होता। 1956 साली भाषावर प्रांत रचनेवेळी मराठी भाषिकांवर खास करून सीमावासियांवर झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला। केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शहरात काढलेल्या विराट मूक फेरीत हजारोंच्या संख्येने सीमावासी सहभागी झाले होते। सकाळी 8:30 वाजल्यापासून या मूक फेरीला सुरुवात झाली होती। बेळगाव, कारवार, निप्पाणी, विदर्भ, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत सीमावासी केंद्र सरकार विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त करत होते। या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। यामध्ये विशेष म्हणजे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी अनेक लहान बालके देखील हातात काळा झेंडा घेऊन निषेध फेरीत सहभागी झाले होते। शहरातील छत्रपती संभाजी उद्यानातून तानाजी गल्ली, रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवांग गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवा वेस्ट सर्कल मार्गे या सायकल फेरीची रेल्वे ओव्हरब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे सांगता झाले। कर्नाटक सरकारचा बेळगाव, कारवार, निप्पाणी, विदर्भ, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र। बेळगाव, कारवार, निप्पाणी, विदर्भ, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र। बेळगाव आमच्या हक्काचे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा, महाराष्ट्र एकीकरण समितीचा, बेळगावचं बेळगावी करणाऱ्या कर्नाटक या दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर म्हणाले की भाषावर प्रांत रचनेतील अन्यायाच्या विरोधात गेल्या 1 नोव्हेंबर 1956 पासून काळा दिनाचे हे आंदोलन महाराष्ट्र व सीमावासीय मराठी बांधवांनी हाती घेतले आहे। तेव्हापासून अव्याहतपणे सुरू असलेले हे आंदोलन येथील मराठी जनता निष्ठेने महाराष्ट्रात सामील होईपर्यंत थांबवणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचे ते म्हणाले।
महाराष्ट्र में यावेळी निषेध फेरीत सहभागी झालेल्या माजी महापौर सरिता पाटील व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांनी आपला एक प्रतिनिधी काळा दिनाच्या कार्यक्रमासाठी पाठवावयास हवा होता. त्यांच्यातील सीमावासियांच्या पाठीशी उभा राहणारा सच्चा शिवसैनिक कुठे गेला? सीमा लढ्यात सक्रिय होतो, माझे या लढ्यात योगदान आहे असे ते कायम सांगत असतात. मग आज त्यांना त्याची जाणीव होत नाही का? खुर्चीसाठी ते कर्नाटक सरकारला घाबरत आहेत का? असा सवाल या दोघींनी केला आहे. हा राज्याच्या विरोधात नसून हा लढा केंद्र सरकारच्या विरोधात आहे. केंद्राने ज्या वेळेला पुनर्रचना केली त्यावेळेला मराठी भाषिकांना या ठिकाणी मैसूर प्रांतात घालण्यात आलेलं होतं आणि हा लढा केंद्राच्या विरोधात आहे, ना की राज्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने आम्हाला रितसर परवानगी द्यायला पाहिजे, कारण आमचा हा लढा शांततेच्या मार्गाचा लढा आहे. हा फक्त निषेध नोंदवण्यासाठी लढा आहे. या लढ्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि अत्यंत शांततेने आणि शिस्तबद्धरित्या आम्ही या ठिकाणी हा लढा पार पाडू. आमची ही रॅली म्हणजे आमचा हा निषेध आम्ही व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत. आम्हाला म्हणालेत की तुम्हाला परमिशन मिळालेली नाहीये, परंतु दरवर्षीप्रमाणे आम्हाला परमिशन मिळत नाही. परंतु आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून शांततेने आम्ही आमचा लढा जो आमचा निषेध आहे आम्ही व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं 1 नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. तर माझी तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांना एवढीच विनंती आहे की तुम्हाला अडवलं गेलेलं आहे, तुम्हाला यायला बंदी घातलेली आहे, परंतु तुम्ही मला वाटतंय महाराष्ट्र इतका कमजोर नाही आहे की तो कुणाला तरी घाबरून महाराष्ट्रामध्ये राहील. तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही अजूनही येऊ शकता. तर माझा आव्हान आहे सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांना, सर्व पक्षांना, आता मराठी माणसावर अन्याय होत आहे, तुम्ही कुठेतरी मराठी माणूस म्हणून असाल तर जागा होण्याचे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही इथं येऊन बेळगावला आमच्या पाठीमागे उभा राहून आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. तर आम्हाला आता खंत वाटतंय सांगायला की महाराष्ट्र पाठीशी नको आहे. आता आम्हाला आमचे गेले 66 वर्ष होऊन गेलेली आहेत, आम्ही हा लढा टिकून ठेवलेला आहे. आता वेळ आलेली आहे महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी हा लढा टिकून ठेवण्याची. म्हणून तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी बेळगावात येणं अत्यंत गरजेचं आहे. कुठेही तुम्ही कर्नाटक सरकारला जुमानू नये एवढंच तुमच्या माध्यमातून सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या निषेध फेरीत आबालवृद्धांसह विशेष करून महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काळ्या रंगाचे कपडे आणि टोप्या परिधान करून काळ्या ध्वजासह निषेध फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले समिती कार्यकर्ते व युवा वर्ग साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. या सर्वांनी बेळगाव कारवार निप्पाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेंगी अशा घोषणा देत सायकल फेरीचा मार्ग दणाणून सोडला होता. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. सरकारच्या हमीभाव योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते भास्करराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. सरकारच्या हमीभाव योजना पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत असे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते भास्करराव यांनी म्हटले आहे. कर्नाटकात सरकारने सांगितले तसे आम्ही केले आहे असे बॅनर लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर मी दौरा केला, मात्र या दौऱ्यादरम्यान शक्ती योजनेमुळे बसेसची संख्या घटली असल्याचे जाणवले आहे. बसचे ब्रेक निकामी झाले आहेत. हा प्रकल्प पूर्णपणे फसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी हमी योजनेला आमचा विरोध नाही, लोकांमध्ये मतभेद असणे योग्य नसून एकमेकांमध्ये भेदभाव करू नये असे ते म्हणाले. ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ವಕೀಲರಾದ ಮಾರುತಿ ಸಿಡ್ಲೆ ಅವರೇ ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮ ಪ್ರಕೋಷ್ಠದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಬೆಳಗಾವಿ ಶರತ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಪತ್ರಕರ್ತರ ಮಿತ್ರರೇ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಿನ್ನೆ ತಾನೇ ನಾವು ಆಚರಿಸಿರೋ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ತುಂಬ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸೋದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಹಾಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಹಾಗೂ ಮುಂದೆ ಬರುವ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬಕ್ಕೂ ಕೂಡ ತಮಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ನಾನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕ ಪರವಾಗಿ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಂಡಿಸೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ
ಏನು ನಾವು ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೋಸ್ಟರ್ಗಳು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ಅದ್ರದ್ದು ರಿಯಾಲಿಟಿ ಚೆಕ್ ಮಾಡಕ್ ಸಲುವಾಗಿ ನಾನು 3 ದಿನಗಳಿಂದ ತುಮಕೂರು, ಚಿತ್ರದುರ್ಗ, ದಾವಣಗೆರೆ, ಹಾವೇರಿ, ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಜಾಸ್ತಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ರೈತರಿಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಜನಸಾಮಾನ್ಯರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳು ಹಾಗೂ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಕ್ಕೆ. ಏನಂದ್ರೆ ಶಕ್ತಿ ಸ್ಕೀಮ್ ಅಲ್ಲಿ ಬಸ್ಗಳದ್ದು ಏನಿದೆಲ್ಲ ಓಕೆ, ಎಲ್ಲರೂ ಅದರ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಬಸ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಮಾತ್ರ ಕಮ್ಮಿ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಬಸ್ಗಳನ್ನು ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಿಪೇರ್, ಬ್ರೇಕ್ ಡೌನ್ ಅಂಡ್ ಕ್ಯಾನ್ಸಲೇಷನ್, ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆ ಬಸ್ಗಳು ಡಿಪೋ ಒಳಗೆ ನಡೆದು ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಬಸ್ಗಳಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಖರ್ಚು ವೆಚ್ಚ ಆಗತ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಅಂತೂ ತಯಾರಾಗಲೇ ಇಲ್ಲ, ಅದು ಯುವ ನಿಧಿ ಸ್ಕೀಮ್. ಅದು ತೀವ್ರ ಹಣದ ಕೊರತೆಯಿಂದ ಸ್ಕೀಮ್ ತಯಾರಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಅವರು ಈ 3 ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಏನು ಜಾರಿ ತಂದಿದಾರಲ್ಲ, ಆ ಸ್ಕೀಮ್ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಏಟುಗಳನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಂಡ್ 5 ತಿಂಗಳಿಂದ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಒಂದು ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಇರಬೇಕಲ್ಲ. ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರಲಿ, ಆಯಾ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ಮಾತುಕತೆ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಗೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡ ನಂತರ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ಸಂಪನ್ಮೂಲಗಳಿದ್ರೆ ಕೊಡಿ, ಫ್ರೀ ಕೊಡಿ, ಜನರಿಗೆ ಕೊಡಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ. ಆದ್ರೆ ಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡಿ ಜಗಳ ಇಟ್ಟು, ವೈಮನಸ್ಯ ಇಟ್ಟು, ಅಸಮಾಧಾನ ಇಟ್ಟಿರೋದೇ ನಮ್ಮ ಗುರಿ. ಅದಕ್ಕೆ ಕೊಡೋದಿದ್ರೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡಿ, ಸರಿಯಾಗಿ ಕೊಡಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡಿ 200 ಯೂನಿಟ್ಸ್ ಆಫ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಕೊಡಿ. ಒಂದು ಮನೆಗೆ 200 ಯೂನಿಟ್ ಫ್ರೀ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಮನೆಗೆ 60 ಯೂನಿಟ್ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಮನೆಗೆ 40 ಯೂನಿಟ್ ಇದೆ, ಇಲ್ಲ ನಾವು ಆವರೇಜ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಇತ್ಯಾದಿಗಳು ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತ. ಸೊ ಅದರಿಂದ ಅವರವರಲ್ಲೇ ಒಂದು ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯ. ಮತ್ತೆ ನಾನು ಕೆಲವು ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ಗಳು ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಹೆಸ್ಕಾಂನವರು ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡುವಾಗ ಭಯ ಆಗತ್ತೆ ಸರ್, ಫ್ರೀ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಹೋಗೋದು ಬರ್ತೀವಿ, ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾವ್ಯಾಕೆ ಪೆಟ್ಟು ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೊಡ್ಸ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು, ಇವರ ರಾಜಕೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ದುಡ್ಡಿದ್ರೆ ಕೊಡಿ ಎಲ್ರಿಗೂ. ಸುಮ್ಮನೆ ಮೂಗು ಮೇಲೆ ಬೆಣ್ಣೆ ಇಟ್ಟು ಫಾಲ್ಸ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿ ನಿನಗೂ ಫ್ರೀ, ನನಗೂ ಫ್ರೀ, ಅವ್ರಿಗೂ ಫ್ರೀ ಅಂತ ನೀವು ಚುನಾವಣೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದು ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ನುಡಿದಂತೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಗ್ರೌಂಡ್ ರಿಯಾಲಿಟಿ ಒಳಗೆ ನೀವು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದನೂ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ ನೀವು, ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದನೂ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ. ಒಂದು ಮಾತ್ರ ಏನು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೊಡೋದಿದ್ರೆ ಬಸ್ಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಆನಂದವಾಗಿ ಅವರು ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇರೋದು ಕಂಡು ಬರುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಸಂತೋಷ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತದೆ. ಬಟ್ ಆದ್ರೆ ಇದು ಅವರು ಜಾಸ್ತಿ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇರೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೀವು ಬಸ್ಗಳೇ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಅಸಂತೋಷಜನಕವಾದ ವಿಷಯ. ಮತ್ತೆ ಏನು ಅನ್ನಭಾಗ್ಯದಿದೆಲ್ಲ 10 kg ಕೊಡೋದ್ ಬಗ್ಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಫಲ ಆಗಿ ಕೇವಲ 5 kg ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಮಾತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಮುಟ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಕೂಡ ಸಹ ಈಗ 2-3 ಕಂತು 2 ಕಂತು ಕೆಲವು ಕಡೆ ಬಂದಿದೆ, 3 ಕಂತು 3ನೇ ಕಂತು ಬರೋದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಏನು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಸ್ಟೇಟ್ ಇಸ್ ಫೇಸಿಂಗ್ 4 ಮೇಜರ್ ಕ್ರೈಸಿಸ್. 4 ಮೇಜರ್ ಕ್ರೈಸಿಸ್ ಏನಂದ್ರೆ, ಮೊದಲನೇದು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಟೋಟಲಿ ಸುಳ್ಳು. ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ಕೇವಲ ಮೂಗು ಮೇಲೆ ಬೆಣ್ಣೆ ತುಪ್ಪ ಇಟ್ಟು ಅವರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಜನ ಬಹಳಷ್ಟು ಕಡೆ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಬಹುಶಃ ಕೆಲವು ಸಿಕ್ಕಿದೆ, ನಮ್ಗೆ ನಾಳೆ ಸಿಗ್ಬೋದು, ನಾಳೆಗೆ ಸಿಗ್ಬೋದು ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರೆ. ಕೊಡದೇ ಇದ್ರೆ ಜನ ದಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕೊಡದೇ ಇದ್ರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಿಸ್ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್. ಒಂದು ಮಿಸ್ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಂಡ್ ಇನ್ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಆಫ್ ದಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸ್ಕೀಮ್ ಮೊದಲನೇ ಸಮಸ್ಯೆ ರಾಜ್ಯ ಅವರು ಫೇಸ್. ಎರಡನೇದು ಏನು, ಬರಗಾಲ ಆಯ್ತು, ನ್ಯಾಚುರಲ್ ಡಿಸಾಸ್ಟರ್ಗೆ ನೀವು 236 ತಾಲೂಕುಗಳಿಂದ 192 ತಾಲೂಕುಗಳಿಗೆ ನೀವೊಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಿರ ಹೊರತು, ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಆಗ್ಲೇ 32-33 ದಿನ ಮೇಲಾಯ್ತು, ಕೇಂದ್ರ ದಳ ಕೂಡ ಬಂದು ಹೋಯ್ತು ಇಲ್ಲಿಂದ. ನಿಮ್ಮ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನೇನ್ ಮಾಡಕ್ಕಾಗತ್ತೆ ನೀನು ಮಾಡಿರೋದಿಲ್ಲ, ಯಾವ ಕ್ರಮನೂ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿಗೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು
ಬರ ಕುರಿತು ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ನಮೂನೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯವರು ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅಥವಾ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡಿ ಬರ ನಿಮಿತ್ತ ಏನೇನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅದು ಸಹ ಆಗಿರುವುದಿಲ್ಲ. ಅವರ ರಾಜಕೀಯ ಚಟುವಟಿಕೆ ಒಳಗೆ, ಅವರ ಆಂತರಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಒಳಗೆ ಅವರು ಬ್ಯುಸಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಟಿಪ್ಪಣಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಇಟ್ಸ್ ಎ ಲೋಕಲ್ ಅಫೇರ್, ಅವ್ರ ಇಂಟರ್ನಲ್ ಅಫೇರ್. ಬಟ್ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತುತಪಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಬಹುಮತ ಜನತಾ ಪ್ರಜೆಗಳು ನಿಮಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, 5 ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆ ನೀವು ಜನರ ಸೀಮಾರಿಗೆ ಒಳಗಾಗಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಕೈಲಿ ಇನ್ನೂ ಒಂದು 4.5 ವರ್ಷ ಸಂಭಾಳಿಸಕ್ ಆಗತ್ತ? ಇದರಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ದೇರ್ ಇಸ್ ಸಮ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಅ ನರ್ವಸ್ನೆಸ್. ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು 13ನೇ ಇಸ್ವಿಯಿಂದ 18ನೇ ಇಸ್ವಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇರುವಾಗ ಅವ್ರದ್ದು ಕಾಂಡಕ್ಟೇ ಬೇರೆ ಇತ್ತು. 2023ನೇ ಇಸ್ವಿಲಿ ವಿ ಆರ್ ಸೀಯಿಂಗ್ ಎ ವೆರಿ ವೀಕ್ ಅಂಡ್ ಇನ್ಕೆಪಾಸಿಟೇಟೆಡ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ. ಅವ್ರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ತಜ್ಞರಂತಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತಗಾರ ಅಂತಾರೆ, ಬಟ್ ಯಾವುದು ಕೂಡ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ತನಕ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶ ತನಕ, ಕೆಳಹಂತ ತನಕ ಅವ್ರ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಟ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ನಡೆಗಳು ಕೂಡ ಮುಟ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೋಸ್ಟರ್ಗಳಲ್ಲಿ ನಗರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಹೆದ್ದಾರಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಕಂಡು. ಬರದಿಂದ ಮುಂದಿನ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿರೋದು ನಮಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಕೊರತೆ. ವಿದ್ಯುತ್ತಿನ ಕೊರತೆ ನೀರಿನ ಅಭಾವದಿಂದ ಆಗಿದೆ ಅಂತ ಆಯ್ತು. ಆದ್ರೂ ಸಹ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅದರ ಬಗ್ಗೆನೇ ನಮ್ಗೆ ಅಸಮಾಧಾನ. ಮಳೆ ಬಂದಿಲ್ಲ ಆಯ್ತು, ಭಗವಂತನ ಶ್ರಾಪನೋ ಬಹುಶಃ ನಾವು ನೋಡಿದೀವಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬರುವಾಗಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಬರನೇ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ ಆದ್ರೆ ಬರದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಕಮ್ಮಿ, ಮತ್ತೆ ವಿದ್ಯುತ್ ಕೊರತೆ ಎದುರಿಸೋ ಕ್ಷಮತೆ ಇದೆಲ್ಲ ಅದು ಕೂಡ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ಬಂದಿರಿ. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. उन्नती ट्रस्ट आणि महिला समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव शहरातील विद्याधिराज भवनमध्ये 5 नोव्हेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. उन्नती ट्रस्ट बेळगाव आयोजित शक्ती संचय जागृत महिलांचे संमेलन येत्या रविवारी 5 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथील विद्याधिराज सभागृहात होत आहे. रविवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध लेखिका आशा रतन यांच्या हस्ते शक्ती संचय संमेलनाचे उद्घाटन होईल. या संमेलनात प्रमुख प्रवक्त्या म्हणून पुण्याच्या महिला समन्वय अखिल भारतीय सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांची उपस्थिती असणार आहे. 11 वाजता व्यवसाय आणि कार्यक्षेत्र आधारावर 11 गटात चर्चा आणि संवाद कार्यक्रम होणार आहे. कन्नड साहित्य परिषदच्या अध्यक्षा मंगला मेडकुड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून बेंगळूरच्या अदम्य चेतन संस्थेच्या अध्यक्षा तेजस्विनी आनंद कुमार या उपस्थित असणार आहेत. कन्नड़ मराठी दोनों भाषा में प्रयास करती हूँ. आरंभ हिंदी में कर रही हूँ. जो प्रश्न जिस भाषा में आएगा उस भाषा में उसका उत्तर देने का प्रयास करूंगी. एक अपनी भारतीय कल्पना है कि जो महिला है वही समाज का नेतृत्व कर सकती है, क्योंकि घरों घरों में, परिवारों में महिला ही उस परिवार को, उस घर को नेतृत्व देती रही है. वो नेतृत्व जो मैं कह रही हूँ राजकारणीय नेतृत्व नहीं है, पॉलिटिकल नेतृत्व नहीं है, लीडरशिप वो इस तरह की लीडरशिप नहीं है, मगर घर में अच्छे संस्कार हो, घर के सारे जो सदस्य है वो सन्मार्ग पर चलते रहे, इस दृष्टि से प्रयास करने का और उस प्रयास को यशस्विता तक ले जाने का एक साधन महिला ही है. तो ऐसे महिलाओं के अंदर जो शक्ति है उस शक्ति को हमने अंडर एस्टिमेट किया है. आज तक हम महिला को अबला इस शब्द के साथ संबोधित करते रहे, और अबला यानी उसको कुछ आवश्यकता है, एम्पावरमेंट उसकी करनी चाहिए, बाहर से मदद उसको देनी है, यानी महिला यह दुर्बल है और बाकियों को उसकी सहायता करने की आवश्यकता है. इस तरीके का एक पिक्चर, इस तरीके का एक संकल्पना समाज में आज बहुत सालों से बहती आई हुई है. मगर हम जानते हैं कि वह ऐसा नहीं है, वो अबला नहीं है. उसके अंदर एक आत्मिक शक्ति होती है, वह सब कुछ परिवर्तन करने की क्षमता रखती है, मगर कारणवशात या अनेक वर्षों से शब्द का प्रयोग होने के कारण शायद वह अपनी शक्ति को भूल गई है.
तो इसलिए इस शक्ति संचय एक विशेष महिला सम्मेलन, इसका आयोजन पूरे भारत में करने का और जो एक नैरेटिव सेट है उस नैरेटिव को बदलने का प्रयास महिलाओं से ही हो, इस दृष्टि से इसकी योजना की गई है। पूरे भारत में लगभग 450 ऐसे सम्मेलन होने वाले हैं, उसमें से 115 सम्मेलन ऑलरेडी हो चुके हैं और 115 सम्मेलनों में लगभग 1,50,000 महिलाओं ने भाग लिया। महिलाओं को बुलाते समय हमने इसमें कुछ कैटेगरीज बनाई है, जैसे कि महिलाओं में जो ऑलरेडी प्रतिथयश महिलाएं हैं उस कैटेगरी से कुछ महिलाएं आए, जो विद्या क्षेत्र में काम कर रही है उस क्षेत्र से आए, स्वास्थ्य क्षेत्र में काम कर रही है उस क्षेत्र से आए, एनजीओज में काम कर रही है उस क्षेत्र से आए। इस तरह से 11 कला, अनेक ऐसे कैटेगरीज 11 कैटेगरीज हमने ढूंढी है, बिजनेसमैन, तो इस सब कैटेगरी से महिला वहां आए, सामान्य महिला तक, सामान्य गृहिणी तक। तो समाज के सारे क्षेत्रों का रिप्रेजेंटेशन वहां अच्छी तरीके से हो, वहां एक विचार मंथन चले कि हमारा विमर्श क्या है, हमारा नैरेटिव क्या है, हमारे जीवन पद्धति महिलाओं के तरफ देखने की क्या दृष्टि हमें देती है। इस तरीके का एक सत्र रहेगा। दूसरा सत्र ओपन डिस्कशन का रहेगा, जहां लोकलाइज्ड कुछ समस्याएं हैं महिलाओं को, तो उसके बारे में चिंतन होगा और सारे जो कैटेगरीज की महिलाएं वहां आएगी वो उसमें हिस्सा लेकर आगे का रोड मैप के लिए कुछ ना कुछ प्रयास हम कैसे कर सकते हैं, सामूहिक प्रयास से कुछ होगा क्या, या अपने अपने क्षेत्र में अलग अलग तरीके से प्रयास करना है, इस तरीके से वो ग्रुप डिस्कशन रहेगा। और आखिरी सत्र में महिलाओं ने आज तक नेशन बिल्डिंग में क्या कंट्रीब्यूशन दिया है, क्या योगदान दिया है और आगे चलकर भी वो किस तरीके से यह योगदान आगे बढ़ा सकती है, इस तरीके का भी विषय रहेगा। तो ऐसे 3 स्तरों में यह सम्मेलन होने वाला है। यहाँ बहुत कुछ मनोरंजन का वगैरह कोई भाग नहीं है, ये केवल वैचारिक सम्मेलन ही है। और आश्चर्य होता है कि ऐसे वैचारिक सम्मेलनों में भाग लेने के लिए देश के विविध प्रांतों में कुछ सम्मेलनों में मैं जाकर भी आई हूँ। राजस्थान जैसे प्रांतों में भी 1000 तक की संख्या रही और महिलाओं ने बहुत ही उत्स्फूर्तता से उसमें भाग लिया और पूरे सत्र में वैचारिक योगदान भी बहुत अच्छा किया है। जैसे कि अभी राजस्थान का मैंने उल्लेख किया, तो वहाँ जो बाल विवाह की पद्धति अभी लीगलाइज्ड न होने के बाद भी कौन से क्षेत्र में है और उसके लिए हम क्या कर सकते हैं, इस तरीके के विषयों पर भी चर्चा हुई। जो ड्रॉपआउट्स की संख्या है, तो उस ड्रॉपआउट की संख्या को, बालिका ड्रॉपआउट्स की संख्या, उसके लिए हम क्या कर सकते हैं, इसके लिए भी चर्चा हुई। तो ऐसे विविध जो समस्या है, सामाजिक समस्या है, उस समस्याओं के ऊपर चर्चा करने के लिए महिला आज उत्सुक है और यही दिखाता है कि महिला अबला नहीं है, वो सबला है, वो समाज में विविध भूमिकाएं निभा सकती है और उनके एक प्रेरणा देने की आवश्यकता है। और यही प्रयास इस सम्मेलनों के माध्यम से हो रहा है, होने जा रहा है। पूरे भारत का दृश्य मैंने आपके सामने रखा है। हर स्थान पर वहाँ की कोई राष्ट्रीय विचारों से पूरित ऐसी कोई एनजीओ या ट्रस्ट है, तो उनके सहयोग के साथ और एक स्वागत समिति बना के, यानी लोकलाइज्ड अपनी जो प्रतिथयश महिलाएं हैं, ऐसी महिलाओं का एक गुट बना के इस शक्ति संचय को यशस्वी करने के लिए अनेक ऐसे नामों से भी, कहीं तेजस्विनी नाम दिया गया है, कहीं शक्ति स्वरूपा नाम दिया गया है। मूल उद्देश्य यही है कि महिलाओं की जो आंतरिक शक्ति है उसे जागृत करना और उस शक्ति को संगठित करके समाज कार्य में लगाना। तो इस दृष्टि से फीडबैक फॉर्म भी दिए जाएंगे और फीडबैक फॉर्म में अपनी अभिरुचि का क्षेत्र, सेवा के लिए हमें कौन सा क्षेत्र अधिक अत्यंत प्रिय है, इस तरीके से उस क्षेत्र का भी उन्होंने उल्लेख करना है। कितना समय हम दे सकते हैं, हफ्ते में 1 दिन दे सकते हैं, 1 घंटा दे सकते हैं, ऐसा भी उसमें उल्लेख करना है। अपना नाम पता तो होगा ही, तो उसका स्क्रूटिनी भी उसके बाद में हो जाएगी। ऐसा नहीं कि 1000 फीडबैक फॉर्म आए वो डंप हो गए, ऐसा नहीं हो रहा है, कहीं भी नहीं। जैसे मैंने बताया 115 अभी सम्मेलन हो गए, उसमें सारी स्क्रूटिनी भी अभी चल रही है और आगे जाकर एक विशाल रूप में एक रोड मैप बनेगा कि राष्ट्र कार्य में या राष्ट्र के डेवलपमेंट में महिला कैसे भाग ले सकती है। मैं अभी कर्नाटक की
उत्तर भाग की संयोजिका जो है, उत्तर कर्नाटक जो भाग है उसकी संयोजिका यहाँ उपस्थित है। तो कर्नाटक में कहाँ कहाँ होने वाले हैं। देशभरात अनेक ठिकाणी महिला संमेलने भरत आहेत. त्याचसारखे महिला संमेलन कर्नाटक उत्तर प्रांतमध्ये येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर या 2 महिन्यात 14 ठिकाणी होणार आहे. महिला एकत्रितपणे समाजात असलेल्या समस्यांचे निवारण करण्याकरिता सक्रिय व संघटित होतील. भविष्यातील भारताच्या विकासातील आपल्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतील. या संमेलनात विविध 11 क्षेत्रातील महिला सहभागी होत आहेत. असे हे नारी शक्तीचे संमेलन हे ऐतिहासिक संमेलन असणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खड़े बाजार बेळगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खड़े बाजार बेळगावी। Celebrate with Bhima Shubha Deepavali offers from 16th October to 19th November. Get up to rupees 1000 off on gold and silver for every purchase of rupees 10,000. Exchange your old gold and get additional rupees 800 per 8 grams. Pay only 90% per carat for diamonds. Get a gift voucher of rupees 1000 for every purchase of rupees 75,000. Bumper prize 18 Citroen C3 cars. Bhima Jewelers, Bengaluru, Udupi, Hassan, Mangaluru, Shivamoga, Vijayawada, Chennai, Rajamundry, Hosur, Belagavi. Also available on bhimagold.com. TNC apply. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महिला व बालकांची तस्करी रोखण्यासाठी महिला कल्याण संस्था व ओयासिस संस्था यांच्याकडून बेळगावमध्ये रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे चौगुला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे।
महिला कल्याण संस्था बेळगाव आणि ओयासिस यांच्या संयुक्त विद्यमानाने बाईक रॅली व महिला व बालकांची तस्करी रोखण्यासाठी पथनाट्य कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. महिला कल्याण संस्था ही गेल्या 16 वर्षांपासून महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला आणि बालकांच्या प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्य करत आहे. त्यामुळे या पथनाट्याचे आयोजन करण्यात आल्याचे वैजयंती चौगुले यांनी सांगितले. नमस्ते सर, मी वैजयंती चौगला म्हणून आम्ही महिला कल्याण संस्था म्हणून गेले 45 वर्ष आम्ही महिलांच्याकरता आणि मुलांच्याकरता काम करीत आहे. आता आम्ही हे ओयासिस संस्था बेंगळूर आणि ते आम्ही महिला कल्याण संस्थे मिळून तर महिलांचं आणि मुलांचं काहीतरी इथं विक्री होत आहे ना, महाराष्ट्र म्हणतो आम्ही कानडीमध्ये, ते जास्ती प्रमाणात व्हायला लागले. बेंगळूर सुटल्यानंतर दुसरा नंबर आमचा बेळगावचा आहे. आता ह्याच्याकरता स्पेशली आमच्या संस्थेवरून आम्ही उज्ज्वला म्हणून एक सेंटर चालवत आहे. त्या सेंटरमध्ये जास्तीत जास्त आता एक 3-4 महिन्यात पुष्कळ एक 7-8 केसेस आम्ही रेस्क्यू करून आणलेलं आहे. ते सगळे वेस्ट बेंगालहून आलेत, पोलीस रेड केलेत. तरी वेस्ट बेंगॉलच्या मुली आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुली आलेत, गुजरातच्या मुली आलेत, असे आउट ऑफ स्टेटचे सुद्धा पुष्कळ मुलींचं विक्री होत आहे. ह्याच्याबद्दल आम्ही जागृत करण्याकरता पुष्कळचे कार्यक्रम, अवेअरनेस कार्यक्रम आम्ही वर्षभर आम्ही संस्थेच्या वतीनं पण वेगवेगळ्या खेड्यामध्ये करतो, जिल्ह्यामध्ये सगळ्याकडे. आता हे ओयासिस संस्थे हे काय आहे म्हणजे प्रत्येक वर्षी ह्यांनी आमच्या संस्थेचे म्हणजे आम्ही लोकल पार्टनर म्हणून आम्हाला ह्याबद्दल आम्ही काम करतो म्हणून आमची त्यांच्याबरोबर आम्हाला त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी आणि आम्ही मिळून मुख्य म्हणजे जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना समजायला पाहिजे की आम्ही असं करू नये. फक्त आता संघसंस्थे आणि सरकार एवढंच काम केलं तर नाही, जनजागृत व्हायला पाहिजे की हे काम चुकीचं आहे, मुलींची विक्री व्हायला लागली, आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही जागृत राहायला पाहिजे, आमच्या मुलींना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना काही अन्याय होता देऊ नये म्हणून पालकांच्यासुद्धा दृष्टिकोनातून यायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून खेड्यामध्ये जाऊन त्यांना स्ट्रीट प्ले करून स्ट्रीट प्लेच्या मुखांतर आणि वेगवेगळ्या कार्यक्रम करण्याच्या मुखांतर आम्ही जागृत करायला लागलो. आता ह्यांनीचे कार्यक्रम काय ओयासिस आले, त्यांच्या हिरेबागवाडी गावामध्ये सध्या स्वसहाय संघाचे कोण धर्मस्थळ स्वसहाय संघाच्या बायका आहेत, त्यांना आम्ही स्ट्रीट प्ले कार्यक्रम सुरू आहे. आणि हे बाईक रायडर्स काय आहे, जरा पाऊस जास्त असल्यामुळं त्यांनी इथं अनसे घाटने जरा अडकले म्हणताना जरा पाठीमाग पडलेत. बाईक राईड पण सुरू आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता पण आम्ही गव्हर्नमेंट स्कूल आहे पुत्रामट्टीमध्ये, तिथंसुद्धा मुलांना आणि लोकल तिथल्या पुत्रामट्टीच्या गावाच्या लोकांना ह्या जागृती कार्यक्रम देणार आहे. आता मीडियाच्या लोकांना का म्हणजे जनजागृतीमध्ये फक्त संघसंस्थे आणि असं केलेलं नाही, मीडियाचं पण रोल फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्यामुळे जनजागृती जास्त होईल, हे काम जरा सक्सेस होईल ह्या दृष्टिकोनातून आम्हाला आज माध्यमाच्या लोकांना आम्ही बोलवलं आहे. त्याच्याकरता जागृती करू आम्ही, तुम्ही मिळून लोकांना सगळ्या लोकांना जागृत करू असं आमची इच्छा आहे. माझं पण जरा मराठी जरा जास्त कमी होते सर. आम्ही 45 वर्ष संपले सर आमचं होय सर, 45 वर्ष कंप्लीट होऊन 46 किती लोक असं मुलींना हे केलं असं सुटका केला ह्याच्यामध्ये सर तर हजारोनं झाले सर, पुष्कळ झाले, हजारोनं झाले. म्हणजे वेगवेगळे प्रकार, नुसतं आमचं हे एकच नाही आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आहे सर. तिथं नवरा बायकोच्या भांडणं होतात वेगवेगळ्या कारणावरनं. नवरा घरातनं बाहेर घालतोय, नवरा दारोडा आहे किंवा बघत नाही, सासू सासऱ्यांच्यावर पटत नाही, असे वेगवेगळे प्रकरण येतात आमच्याकडे. तिथं आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो, त्यांना समजावून सांगतो. कुणाला आता घरात ठेवायला जागा नाही म्हणजे त्यांना आमच्या सेंटरमध्ये ठेवून घेतो. तिथं स्वदार म्हणून केंद्र आहे सर. हो होय, हे आमच्या सेंटरमध्ये आलेला मी डाटा तुम्हाला दिलेला आहे सर. आता आमच्यामध्ये किती प्रकरण हे झालेले आहेत म्हणताना डाटा आम्हाला दिलेला आहे, डाटा तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही बेळगावमध्ये किती असं मेन ग्रामीणला जास्त आहे का, मुलींचं काय सिटीमध्ये विक्री असं जास्त? टोटल बेळगाव जिल्ह्यामध्ये जास्त आहे सर. का म्हणजे आमचे इथं बॉर्डर एरिया आहे, इकडे गोवा आहे, इकडे महाराष्ट्र आहे, बॉर्डर लाईन असल्यामुळं बेंगलोर झाल्यानंतर 2nd नंबर आमचा बेळगावचा आहे महिलांच्या आणि बालकांच्या विक्रीमध्ये. दुसऱ्या नंबरमध्ये आहे आम्ही सध्या. अलीकडे बलात्कार, बेपत्ता प्रकरणे, लैंगिक अत्याचार, महिला व मुलांची होणारी विक्री हे प्रकरण अधिकच वाढत आहेत. हे रोखण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ओयासिस संस्थेने 6 परदेशी नागरिकांसह बेंगळूर ते मुंबई मोहीम सुरू केली आहे. महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशातील विविध भागात पथनाट्य
ही रॅली आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. कोरोनास 2023च्या 9व्या आवृत्तीचा बहुप्रतीक्षित उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. हायस्कूल कॅबिनेट सदस्यांनी आयोजित केलेल्या क्रोनॉस 2023च्या 9व्या आवृत्तीचा बहुप्रतीक्षित उद्घाटन सोहळा पार पडला आहे. या वर्षीच्या ट्रान्सेंडिंग बिहाइंड कॉस्मिक कॉन्टेम्प्लेशन या थीमने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे हा कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय ठरला आहे. गोव्याच्या शेजारील 13 शाळांमधील सुमारे 400 सहभागींचे या दरम्यान स्वागत करण्यात आले. हे सहभागी म्हणजेच हुशार विद्यार्थी गायन, नृत्यकला, उद्योजकता, मास्टर अँड मिस, स्टँडअप कॉमेडी, सरप्राईज इव्हेंट, सिनेमॅटोग्राफी, प्रश्नमंजुषा आणि मेंटर चॅलेंज यात गुंतले होते. 2006चे माजी विद्यार्थी आणि हिमाचल प्रदेशचे उपमहालेखापाल प्रतीक पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांचा सन्मानही करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेचले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चिक्कोडी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्योत्सवानिमित्त गोदाबाईजी करनिंगम मेमोरियल फाउंडेशन आणि निखिल स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चिक्कोडी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा निखिल स्पोर्ट्स क्लब संकेश्वर येथे यशस्वीपणे पार पडली. विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदक पटकावले आहे. चिक्कोडी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधीक्षक नवीन गंगारेड्डी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडली. चिक्कोडीचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर एस गडेद, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर विश्वनाथ भुवी व हुक्केरी तालुका आरोग्य अधिकारी उदय कुडची यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. सचिन कांबळे, कॅनन सिटी न्यूज, संकेश्वर. सीमा भागात परभाषेच्या तडाख्याने मरत असलेल्या कन्नड भाषेला
हुक्केरी तालुक्यातील माणगाव येथील एका विद्यार्थीने जीवनदान दिल्याचे समोर आले आहे। हुक्केरी तालुक्यातील माणगाव गावातील नेहा सजली ही विद्यार्थिनी सीमेवरील प्रेरणास्थान बनली आहे। सीमा भागात परभाषेच्या तडाख्याने मरत असलेल्या कन्नड भाषेला तिने जीवनदान दिले आहे। एम.ए. कन्नड अभ्यासक्रमात तिने 9 सुवर्ण पदके मिळवली असून कन्नड बद्दल उदासीनता दाखवून त्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना ती आदर्श बनली आहे। नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तिच्या कामगिरीबद्दल तिला सुवर्ण पदक देऊन तिला गौरवले आहे। त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी नेहा सजलीचा 1 नोव्हेंबर रोजी तिच्याच गावातील माणगाव प्राथमिक शाळेत तिचा सत्कार केला आहे। ಮೂವತ್ತರಂದು ರಾಜ್ಯಪಾಲರಾದ ತಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರು ನನಗೆ 9 ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ ಸತ್ಕರಿಸಿದರು। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಊರಾದ ಮಾಣಗಾವ್ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಮಾಣಗಾವ್ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇಂದು ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದು ನನಗೆ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ। ಊರಿನ ಹಿರಿಯರಿಂದ ಮತ್ತು ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡಲಾಗಿದೆ। ಮುಂದಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ। यावेळी निंगाप्पा परमाज, आडवेप्पा परमाज, सोमलिंग कोलार सह शाळेच्या मुख्य शिक्षिका, तहसीलदार सह अन्य उपस्थित होते। कलापा पामने, कॅनन सिटी न्यूज, यमकरमड्डी। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। सीमावासी बांधवांनी पाळला काळा दिन, गांभीर्याने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून केली घोषणाबाजी। हजारोंच्या संख्येने सीमावासी झाले होते मूक रॅलीत सहभागी। सरकारच्या हमीभाव योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते भास्करराव यांनी घेतली पत्रकार परिषद। शक्ती योजनेमुळे बसेसची संख्या घटली, हा प्रकल्प पूर्णपणे फसल्याचा आरोप। येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणार विशेष महिला संमेलन। उन्नती ट्रस्ट आणि महिला समन्वय यांच्याकडून हे महिला संमेलन। या संमेलनात विविध 11 क्षेत्रातील महिला होणार सहभागी। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी।